नमस्कार. दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इथं मटकीची रस्सा भाजी बनवणार आहोत. तर मी इथं घरीच मोड आणलेले मटकी घेतलेली आहे. 1/2 किलो मी इथं मटकी घेतलेली आहे. घरीच ही मोड आणलेली आहेत. दुपारी मटकी पाण्यात भिजत घालायची. संध्याकाळी लगेच पाण्यातनं उपसून घ्यायची आणि रात्रभर चाळणीमध्ये वरून एक कॉटनचा कपडा टाकून ही मटकी झाकून ठेवायची. रात्रभरात छान असे मस्त मोड येतात. मी घरीच मटकीला मोड आणलेले आहेत. तर आपण अगदी साधी सिंपल सोप्या वाटणातली भाजी करणार आहोत. तर त्यासाठी आपण सर्वात आधी भाजीला फोडणी देणार आहोत. कुकरमध्येच मी इथं 2 ते 3 पळी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यात मोहरी घातली आहे. तेल छान तापलेलं आहे. कडकडीत तेल तापून घेतलेलं आहे. मोहरी घातली, जिरं घालायचं आहे. आता इथं छोटा मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे. उसळमध्ये कांदा आपण जेवढा घालतो तेवढी आपली मटकीची भाजी छान बनते. तर इथं कांदाही छान मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांद्याचा अगदी रंगही बदलायचा नाहीये, फक्त त्याचा कलर बदले तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता इथं थोडा हिंग घातला आहे. हिंग घातल्यामुळे छान अशी मटकीच्या भाजीला छान अशी चव येते. 1/2 चमचा हळद घातलेली आहे. सर्व आपण आता हे तेलावर मसाले परतून घेतलेले आहेत. आता ही जी मटकी घेतलेली मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता जी आपण मटकी आहे ती याच्यात घालणार आहोत. स्वच्छ धुवून घेतलेली मटकी घालायची आहे आणि छान मस्त खमंग अशीला परतून घ्यायची आहे. अशी फोडणी दिल्यामुळे ना एक वेगळीच भाजीला छान अशी चव येते. अगदी मटकी ही अळणी भाजीमध्ये लागत नाही. छान अशी परतून घेतल्यानंतर आता चवीनुसार याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे. अगदी सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही टिफिनसाठी भाजी बनवू शकता. अगदी लपलपीत अशी आपली मटकीची रस्सा भाजी इथं तयार होते. आता चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि परत छान असं हे परतून घ्यायचं आहे. छान असं परतून घेतलेलं आहे. आता इथं मी 1 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपला मटकीचा स्टॉक छान तयार होतो. आता आपण कुकरची 1 शिट्टी घेणार आहोत. 1 शिट्टीमध्ये छान अशी आपली मटकी शिजते आणि आपली गॅसची आणि वेळेचीही बचत होते. झटपट अशी सकाळच्या घाईगर्दीत अगदी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये बनणारी आपली मटकीची रस्सा भाजी तयार होते. तर आता कुकरचं आपण झाकण लावून घेणार आहोत आणि इथं लो टू मिडियम फ्लेमवर कुकरची 1 शिट्टी घ्यायची आहे. एका शिट्टीत छान अशी आपली मटकी शिजून तयार होते. तोपर्यंत आपण आता इथं एक वाटण करून घेणार आहोत. अगदी घरगुती साहित्यातच आपण ही भाजी बनवणार आहोत. मी इथे एक कांदा घेतलेला आहे, मोठा कांदा, एक टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीरच्या काड्या, लसूण, अद्रक आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी. याऐवजी तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकतात. सर्वात आधी आपण आता जे सुकं खोबरं घेतले ते मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत. त्यानंतर आपण बाकीचे मसाले घालणार आहोत. तर आता खोबरं मी एकदा फिरवून घेतलेलं आहे. लगेच त्याच्यात कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीरची आपण जे देठं घेतली ती घालायची आहे आणि मस्त असं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. पाणी न घालताच हे वाटण तयार होतं. आपण जो टोमॅटो घातला आहे त्याच्यामुळे छान अशी आपली पेस्ट होते. तर पाहू शकता छान अशी मस्त इथं पेस्ट तयार झालेली आहे. आता आपली मटकी शिजलेली, 1 शिट्टी काढून घेतलेली मटकीला छान अशी मौसूद इथं मटकी शिजून तयार झालेली आहे. आता लगेच आपण इथं फोडणी करणार आहोत. तर सर्वात आधी इथं कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. 2 ते 3 पळी तर तेल घालायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं का लगेच आपण जे इथं वाटण करून घेतलेलं आहे तेही छान मस्त तेल सुटे तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या आपण कच्चेच कांदे टोमॅटो घातलेले, त्याच्यामुळे कांदे टोमॅटोचा कच्चापणा जाईल तोपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा तेल सुटे तोपर्यंत परतून घ्यायचा आहे, शिजून घ्यायचा आहे. छान इथं आपण हे वाटण आता परतून घेणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. तर मी आता इथं घरगुती मसाले घेतलेले आहेत. तर मी इथं लाल मिरची पावडर घेतलेलं आहे, धना पावडर घेतलेलं आहे, किचन किंग मसाला आणि घरगुती काळा मसाला घेतलेला आहे. तुम्ही इथं
किचन किंग मसाल्याच्या ऐवजी कांदा लसूण मसालाही वापरू शकतात. कांदा लसूण मसाल्यामुळेही छान चव येते भाजीला. आता हे सर्व जिन्नस घातल्यावर छान असा मसाला परतून घ्यायचा आहे आणि आपण याला परत तेल सुटेतोपर्यंत परतून घेणार आहोत. आता मसाला छान परतून घेण्यासाठी याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. आपलं जे वाटणचं मिक्सरचं भांडं होतं ना, त्याच्यातच थोडंसं पाणी घालून मी याच्यात पाणी घालते, म्हणजे मसाला आपला खाली वगैरे अजिबात लागत नाही आणि पाणी घातल्यामुळे छान असा शिजतो, तरी छान येते. तर व्यवस्थित आता परतून घेतलेलं आहे. छान अशी आता तेलही सुटलेलं आहे. लगेच जे आपण जी मटकी शिजवून घेतलेली आहे ती याच्यात घालायची आहे. आता छान आहे आपण एकजीव करून घेणार आहोत. तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही भाजीमध्ये पाणी घालू शकता. तुम्ही जर डब्यासाठी बनवत असाल जय श्रीराम तर अगदी लपलपीत अशी ही भाजी या पद्धतीनेही बनवू शकतात. तर आता इथं मी तर गरम पाणी करून घेतलेली आहे. कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणी घातलं म्हणजे तिची चव टिकून राहते आणि भाजी पटकन तयार होते. तर आपण सर्वात आधी इथं मीठही घातलेलं आहे. तर आता इथं मिठाचा वापर जपूनच करायचा आहे. तर मी इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान अशी याला आता 5 मिनिटाची उकळी काढायची भाजीला. छान अशी भाजी 5 मिनिटं शिजवू दिलेली आहे. आपण मटकी आधी शिजवून घेतली त्यामुळे अगदी कमी वेळात आपली भाजी तयार होते. तर पाहू शकता काय मस्त आपली तर्रीदार इथं मटकीची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत कशाही सोबत खाऊ शकता. अगदी घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही पटकन अशी ही मटकीची रस्सा भाजी तयार करू शकता. तर वरून मस्त हिरवीगार अशी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता गरमागरम ही भाजी आपण सर्व करायची. भाताबरोबरही छान लागते. तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला जराही आवडला असेल किंवा माझी मेहनत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर आपली भाजी छान शिजलेली. आता मी तर गॅस बंद केलेला आहे. तर आता आपण लगेच भाजी खायला घेणार आहोत. तर त्यासाठी मस्त इथं पोळी, कांदे, टोमॅटो, जेवणासोबत सलाद, भातासोबत किंवा अशीच भाजी तुम्ही डाळ भातासोबतही बनवू शकता.